नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. रोडकरी त्यातल्या त्यात असा एक नेता ज्याने कोणती जात पक्ष पंथ बघितलं नाही, असा नेता जो फक्त आणि फक्त यूथला घेऊन पुढे जाणारा होता, ज्याच्याकडे अशी ताकद होती की तो संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकत होता आणि त्याच नेत्याने संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा बदललासुद्धा आहे. असे सगळ्यांचे आवडते नितीन गडकरी यांच्यावर आधारित गडकरी हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते माझ्यासोबत आहेत. अनुराग आणि अक्षय माझ्यासोबत आहेत. कसं आहेत तुम्ही दोघं? एकदम छान. बरं, सगळ्यात आधी मला यांची ओळख करून द्यायला आवडेल की आधीपासूनची लहानपणापासूनची बालपणापासूनची मित्र आणि तीच मैत्री आता एक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आपल्यासमोर आले. कसं सगळं समीकरण जुळलं या गोष्टीचं? जसं तुम्ही म्हणाले की लहानपणीचे मित्र, अशीच थीम आपल्या पिक्चरची सुद्धा आहे की गडकरी साहेबांचे लहानपणीचे मित्र, त्यांच्यासोबत त्यांनी त्यांची पॉलिटिकल जर्नीसुद्धा सुरू केली. बरोबर. तशीच आमचीही जर्नी मैत्री सुरू झाली. ते एका मुकामावर पोहोचले, आम्ही यांच्यावर पिक्चर बनवतो. क्या बात आहे. अशी ही स्टोरी अशी दोघांची आम्ही पण इन्स्पायर होत गेलो आणि त्याच वेळी आम्ही हे पिक्चर घडवलं. अगदी, कारण का अक्षय अनुराग तुला प्रश्न विचारायला आवडेल मला की जेव्हा एखाद्या चित्रपट एखाद्या व्यक्तीवर आपण बायोपिक बनवतो, मग तो पॉलिटिशियन असू दे, एखादा लेखक असू दे, दिग्दर्शक असू दे की अजून कोणी, तेव्हा खरंच खूप मोठा हातखंडा आपल्याला असायला पाहिजे असतो, तो म्हणजे रिसर्चचा. त्यातल्या त्यात गडकरी सरांवर एवढ्या अशा मोठ्या व्यक्तिमत्वावर जर आपण चित्रपट बनवत असू तर त्याचा व्याप खरंच खूप मोठा असतो. कशा पद्धतीने हे सगळं जुळून आलं? कारण का जर रिसर्च करायचं गेलं तर त्यांच्यावर रिसर्च करण्यासारखं खूप काही आहे. आणि तसं ट्रेलरमध्ये आम्ही बघितलं, ट्रेलरमध्ये अनेक मान्यवरांची छटासुद्धा आम्हाला बघायला मिळते. कसं जुळून आलं सगळं ते? जसं तुम्ही म्हणाले, रिसर्च हा सगळ्यात प्रामुख त्यांनी लक्ष देऊन आम्ही याच्यावर खूप काम केलं. 2017पासून रिसर्च सुरू होत आहे. क्या बात आहे. एका खोलीत बसून मी विचार केला की म्हटलं, आता नागपूरचा व्यक्ती त्याला जगभरात एवढं प्रसिद्धी मिळाली आहे. होय होय. त्याची आज तर सगळे त्यांच्याबद्दल बोलतात ते, पण त्यांची बॅक स्टोरी ते कसे घडले हे लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण कसं आहे की कुठलाही माणूस हा बाय बर्थ सुपरमॅन नसतो. नक्की. त्याच्या मागे एक जर्नी असते. बरोबर. सो रिसर्च वर्क हा पूर्वीचा करणं हा खूप मोठा चॅलेंज होता. होय. कारण त्यांचा 70sचा काळ, 80sचा काळ, 90sचा काळ हा खूप कमी लोकांना माहिती. बरोबर. सो रिसर्च वर्क आम्ही सुरू केलं. पुस्तकं वाचले आम्ही साहेबांवरचे, त्यांच्या काही मित्रांना भेटलो, अगदी लहानपणीचे जे मित्र होते, शाळेतले मित्र, त्यांच्या कॉलेजच्या दिवसातले मित्र, त्यांच्या ABVP सोबत असलेले मित्र, आणि त्यांनी आम्हाला भरपूरसा कॉन्टेंट दिला. आम्ही पुस्तकं वाचले, व्हिडिओज बघितले आणि अशा प्रकारे जवळपास 1-1.5 वर्ष हा रिसर्चच चालला आमचा. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आम्ही कास्टिंग प्रोसेस करतो. क्या बात आहे. अक्षय, मला तुम्हाला विचारायला आवडेल की एक निर्माता म्हणून किंवा एक प्रेझेंटर म्हणून जेव्हा आपण समोर येतो तेव्हा एक निर्माता आणि प्रेझेंटरच्या डोक्यामध्ये सुद्धा खूप सारे विचार असतात किंवा चित्रपट कोणावर बनतो, चित्रपट कसा असणार आहे वगैरे, आणि त्यातल्या त्यात दिग्दर्शक हा आपला मित्रच आहे हे एक समजल्यावर बोलतात ना, एक त्याची एक सोपेपणासुद्धा असतं आणि तेवढंच दडपणसुद्धा असतं. एक निर्माता म्हणून गडकरी तुमच्या नजरेतून काय आहे? ॲक्च्युली जेव्हा हे सगळं सुरू व्हायच्या आधीची गोष्ट सांगतो आहे, म्हणजे गडकरी साहेब म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की आमच्या घरी पण आम्ही जेव्हा बसायचो तेव्हा त्याच गोष्टी व्हायच्या की गडकरी साहेबांचं काम बघा, काय काम करत आहेत ते, त्यांनी जे डेव्हलपमेंट आणलं, जे इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांचे आहेत. तर त्या पद्धतीने जेव्हा मी या प्रोजेक्टबद्दल अनुरागनी मला सांगितलं तर तेव्हा मी त्याला तेच म्हटलं की गडकरी साहेबांचे आम्ही पण म्हणजे फॅन्स आहोत, म्हणजे आम्हाला जर त्यांच्या ह्याच्यात काही आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकलो तर ती खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली आमच्यासाठी. तर मी तेव्हा अनुरागला बोललो की म्हटलं मी जर काही करू शकत असेल तर तू मला सांग. मग त्यांनी सांगितलं की तू याच्यात तू इन्व्हॉल्व होऊ शकतो. तर त्या पद्धतीने मी यात पुढे जात गेलो आणि मग त्याच्यानंतर जे अनुरागला पूर्ण त्याला ही अंडरस्टँड हिज क्राफ्ट व्हेरी वेल. तर त्यावेळी तो अनुरागनी खूप व्हेरी वेल इम्प्लिमेंट केलं आणि आता तुमच्यासमोर लवकरच 27 तारखेला आपण बघूया. भेटीला येतोय. बरं, तुम्हालाच मला प्रश्न विचारायला आवडेल की नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ग्रँड सोहळ्यामध्ये तो सुद्धा नागपुरात पार पडला आणि आम्हाला एवढं असं सुद्धा कळालं आहे मराठी मीडियाला, मुंबईच्या मीडियाला, की नागपूरमध्ये झुंबड उडालेली ॲक्टरला बघायला. म्हणजे ज्यांनी नागपूरचे जो चेहरा आहे गडकरी साहेब, त्यांची भूमिका निभावणारा ॲक्टर राहुल आपल्यासोबत येणार आहे. राहुल आमच्यासमोर आला आहे. कसं जुळलं हे सारं कास्टिंग? कारण का चित्रपटाची स्टोरी, चित्रपटाचा अधिलेख जेवढा महत्त्वाचा असतो तेवढा चित्रपटाचा चेहरासुद्धा महत्त्वाचा असतोच. अक्षय सर, तुम्हाला विचारतो, काय सांगाल या सगळ्या कास्टिंगबद्दल? कास्टिंगचं तर सगळं डोकं अनुरागचं आहे. ॲक्च्युली अनुरागनी जेव्हा त्यांना बघितलं तर ते म्हणजे अनुराग बेटर सांगेल तुम्हाला. एका मित्राकडे मी बसलो होतो, तो तबला शिकवतो नागपूर. अच्छा.
त्याच्याकडे मी त्यावेळेला कास्टिंग प्रोसेसमध्ये होतो आणि मी सहज बसलो होतो, गप्पा मारायला गेलो होतो, तर मला राहुल दादा दिसले तिकडे तबला वाजवताना. अच्छा हां मी म्हटलं यार यांना जर मिशी लावली तर हे बिलकुल गडकरी साहेब दिसते. क्या बात आहे. तर अशा प्रकारे मी त्यांना भेटलो, अप्रोच केलं. ते ॲक्टर नव्हते, त्यांना मग समजवलं आम्ही काय करतो. त्यांनी 6-8 महिने दिले. सो 1-1.5 वर्षाचा रिसर्च काळ, मग 6-8 महिन्याचा वर्कशॉप असा त्यांच्यावरती आम्ही पूर्ण घालवला आणि मग आम्ही शूट स्टार्ट केलं. कास्टिंग प्रोसेस ही अशी होती. नाही म्हणजे खरंच जसं आम्ही त्यातल्या त्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला महाराष्ट्राचे सगळ्यात मोठं नाव देवेंद्रजी फडणवीस साहेबसुद्धा होते. एक असतं ना की आपल्याच पक्षातला एखादा व्यक्ती असू दे किंवा त्यांचा मित्रसुद्धा, तसं बघायला गेलं तर गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब खरंच खूप चांगले मित्र आहेत. त्यांची रिॲक्शन कशी होती जेव्हा गडकरी साहेबांवर जेव्हा चित्रपट येतो आणि त्यातल्या त्यात या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च त्यांच्या हाताने होतो, किती एक्साइटमेंट होती तुम्हाला सुद्धा आणि त्यांच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट काय सांगाल? मला असं वाटतं तुम्ही देवेंद्रजीचं भाषण ऐकलं असेल. त्यांनी सगळ्यात जुन्या गोष्टींचा उजाळा काढला. होय. देवेंजी आणि गडकरी साहेब यांचं नातं हे इतकं घट्ट आहे कारण देवेंजीचे जे वडील होते गंगाधरराव फडणवीस, ते सुद्धा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होते. बरोबर. आणि गडकरी साहेब मात्र 26 वर्षाचे असताना आमच्या इकडल्या पश्चिम नागपूरची निवडणूक त्यांनी लढवली होती. तेव्हा पूर्ण निवडणुकीचा जेवढा काळ होता ते देवेंजीच्या घरी रात्री क्या बात आहे, क्या बात आहे. केवढी जुनी ही आठवण आहे. तेव्हा देवेंजींना हे कळलं. आम्ही जेव्हा त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही या असं नक्की येत. क्या बात आहे. त्यांनी त्यांचा शेड्यूल कसा मॅनेज केला, मी खूप खूप आभारी आहे त्यांच्या. हो अगदीच. कारण आज म्हणजे आम्हाला असं कल्पना नव्हती ते येतील, पण त्यांचा फोन आला आदल्या दिवशी म्हणे मी येतोय. तर ते आले आणि त्या सोहळ्याचा एक वेगळाच रंगरूप झाला आणि सगळ्यांनी ती प्रोसेस एन्जॉय केली. नाही नक्कीच नक्कीच नक्कीच. खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पावरून, कारण का एका अशा व्यक्तिमत्वावर आपण चित्रपट बनवतो ज्या ती खरंच खूप मोठी जबाबदारी असते. कारण का त्याच्यामध्ये थोडीफार जरी काही चूक झाली तर आपला जो प्रेक्षक आहे तो खरंच सुजाण आहे, जो लगेच ओळखू शकतो. याच रिलेटेड एक सर तुम्हाला प्रश्न विचारायला, तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायला आवडेल की ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर सोशल मीडियावर ज्या पद्धतीने ट्रेलर लॉन्च पूर्णपणे व्हायरल झाला, अशा काही कमेंट्ससुद्धा आहेत, म्हणजे ट्रोलर्स बोलतात जे त्याच्या नजरेतून हा चित्रपट किंवा हा ट्रेलर त्यांना आवडला नाही आहे किंवा काहीतरी त्यांना कमी वाटले आहे. त्या ट्रोलर्सला तुम्ही काय उत्तर द्याल? अक्षय तुम्ही. ट्रोलर्स म्हणजे आता ट्रोलर्सचं काम आहे ते, म्हणजे आपण जर काही चांगलं जरी केलं तरी त्याच्यात बोलतात, वाईट जरी केलं तरी, म्हणजे वाईट तर ऑफकोर्स नाही पण वेगळं जरी काही करायचा प्रयत्न केला त्यातही बोलतात. बरोबर. सो आय वोंट से एनिथिंग, म्हणजे ते त्यांचं काम करतात. आम्ही आमचं काम केलं. सुद्धा खूप मोठी इंडस्ट्री आहे. आमच्या इथे बरेच वर्षापासून नाटकं होतात, थिएटर होतात, चांगले चांगले ॲक्टर्स. बरोबर. आम्ही त्यांना का नाही संधी द्यावी? आम्ही त्यांना घेऊन हा सिनेमा बनवला. आमचा नेता नागपूरचा आहे. बरोबर. आम्ही सगळे नागपूरचे लोक घेऊन सगळ्यांचं काम केलं आहे. येस. सो आम्ही या गोष्टींकडे लक्ष आम्ही आमचं काम केलं, प्रामाणिकपणे केलं आहे. ज्या लोकांना गडकरी साहेबांविषयी आत्मीयता आहे, प्रेम आहे, ते नक्की येतील. अगदीच 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 त्याच्याचकडे नक्की नक्की. नाही खरंच म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही. ज्या पद्धतीने गडकरी साहेबांचं काम होतं किंवा आपण आपलं काम प्रामाणिकपणे करून ठेवायचं, बाकीचे काही बोलतील नाही बोलतील आपल्या त्याचे घेणं देणं नाही. असंच अक्षय आणि अनुराग या दोघांचं सुद्धा आहे. खरंच मला खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. तुर्तास वेळेच्या अभावी आपण इकडे थांबूया, पण पुढे प्रमोशनच्या दरम्यान असंच भेटत राहूया. जाता आता दोघांना एक प्रश्न विचारतो, काय नवीन छटा किंवा वेगळा असा अनुभव गडकरी चित्रपटामधून प्रेक्षकांना बघायला मिळेल? वेगळा अनुभव म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जेवढे गडकरी साहेब बघितले, ज्या प्रकारे त्यांचं वागणं आहे, बोलणं आहे, त्याचं मागचं फाउंडेशन काय होतं हे तुम्हाला या चित्रपटात बघायला. क्या बात आहे. अक्षय तुम्ही. इट इज अ यूथ इन्स्पायरिंग मूवी. मी हेच म्हणेल, म्हणजे ते यूथ्सनी बघितली पाहिजे की गडकरी साहेब जे इथे ज्या लेवलवर आता पोहोचले आहेत ते तसे का आहे. रातोरात तर ते नाही झालं. एवढं वर्षाची मेहनत आहे. ती जी इन्स्पायरिंग स्टोरी आहे सगळ्यांनी बघितली पाहिजे.